का काय झालं? आवडलं नाही? काय आवडलं नाही? काय म्हणजे माझं गाणं, माझा डान्स, बाई मला सगळंच आवडलं. चित्रगुप्त मनावर बया ठेवा. म्हणजे काय? ठेवा योगाचं न करता बाकी आपलं विसरा. पण बॉस हे असले काहीतरी बघितल्यावर ताबा कसा रे बॉस? नो नाही नेवर तुला ताबा ठेवावाच लागेल. आता तुम्ही म्हणताय तर ठेवतो. ओके सर. येस सर. पण महाराज एक रिक्वेस्ट आहे. त्या बाईला प्रश्न तेवढं तुम्ही विचारा की. ओके हे बघा काय बाई. अय्या काय बघू? इथं आहे काय बघण्यासारखं? हा झाडा यंदू, हा निर्मित चित्रगुप्त, हे तुम्ही. तो नवरा इथं जे दिसतंय त्यावर जाऊ नका. जे दिसत नाही त्याची कल्पना करा. ते जाऊ द्या. तुमच्या पहिल्या चित्रपटात तुम्ही कपडे घातले होते. त्यानंतर प्रत्येक चित्रपटाबरोबर तुमचे कपडे इंचांनी कमी होऊ लागले. महाराज, पण काय करणार? आमच्या इंचानं कमी होणाऱ्या कपड्याबरोबर आमचा रेट लाखांनी वाढत जातो. हो, पण तुमच्या या उत्तान अंग प्रदर्शनामुळं आमच्यासारखी तळणी काठीमुळं असू दे चुकीच्या मार्गावर लागली त्याचं का? कपडे घालणं आमच्या हातात नाही महाराज. कपडे काढणं डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या हातात असतं. काहीतरी उगाच अश्लील बोलू नको बाबा. आता बाई काय दाखवायचे वाटून ठेवले. चला अहो, आम्ही अगदी नऊवारी साडी नेसून काम करायला तयार आहोत. पण प्रोड्युसर डायरेक्टर आम्हाला तसं करू देत नाहीत ना. शॉर्टची गरज, कथेची गरज या गोंड्याच नावावर आम्हाला कमीत कमी कपडे वापरायला लावतात. बरोबर ऐकेल तू. अरे पण मग तो पिक्चर सोडून नाही का द्यायचा? भेटतातच आहात. अहो, मी नकार दिला रे दिला की दुसरी तयारच असते तरुण करायला. मी जर पुढे तरी कपडे घालते हो. मिस्टर यश, तुम्हाला सांगते, मला ना चौपाटीवर जाऊन भेळ खावीशी वाटली ना की मी सरळ अंग म्हणून कपडे घालून जाते. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे कुणी कुंकूनही बघत नाही माझ्याकडं. कारण लोकांना याची सवयच नाही हो. त्यांना ना आम्हाला असंच बघायची सवय आहे, आवड आहे. पण ही आवड तुम्हीच निर्माण केलीत ना. सेक्स म्हणजे शिष्टाचार बनलाय. 10-12 वर्षाची पोरी आज सिनेमाची गाणी म्हणत नाचताय. स्पर्धा सुद्धा होतात पण अशा नाचगाण्यांच्या. त्यात लहान मुलं भाग घेतात. पालकांना सुद्धा मोठी धन्यता वाटते. सगळा समाज अनितीच्या अनाचाराच्या वळवण्यात गटांगळ्या खायला लागलाय. त्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसायला लागले. किती सत्य बोललात तुम्ही. माझं मत परिवर्तन झालं सर. आपलं खरं आज कोणतीही बाई घ्या त्यावरील कथानक आनंद. म्हणूनच या नदीला कडक शासन झालं पाहिजे. तिला रवरवण्याचाच पाठवून द्या. शेकडो हजारो किडे वळवळणाऱ्या घाण पाण्याच्या हौदात बुचकळत ठेवा हिला. ज्या देहाचा सौंदर्याचा हिला अभिमान वाटतो ते त्या किड्यांचं भक्ष बनू द्या. नको महाराज, नको. त्यापेक्षा मला तुमच्या सदनिकेत ठेवून ठेवा. तुम्ही कधीही या, मी सेवेला तयार असेल.
अहो हा आमचा जुना अनुभव. त्या मयूर मांडारकरने तर मला सुरुवातीला सिनेमात काम देतो म्हणून 2 वर्ष. या हरामखोर मयूर मांडारकरला बोलाना आणि या नटीना स्वर्गातील अप्सरांचे कपडे धुवायला पाठवून द्या. थँक्यू महाराज. निदान त्या किड्या मुंग्यांपेक्षा हे बरं. जा या हिला. पण एक लक्षात ठेव, तिकडे एखाद्या देवावर लाईन टाकू नको. मी यमराजा, मृत्यूचा महाराज.